शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव व संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे या दोघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा संसद रत्न अमोलजी कोल्हे यांनी बाजी मारली असून त्यांना 1 लाखांच्या वर मताधिक्य मिळालेले आहे। दुपारी जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर मतदारसंघामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे विजयाचे फ्लेक्स झळकत होते। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्याने महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देऊन आतिषबाजी सुद्धा केली। महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्वत्र विजयाचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेब व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जात आहे। डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या या विजयाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब आघाडीच्या आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा आणि निघोट यांनी काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया। मंचर तेज तुफान न्यूज करिता आयुब शेख, पुणे। मॅडम, तुमचे खूप खूप अभिनंदन। परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र असेल आणि तुमची काय भूमिका असेल? आता लोकसभा तर महाविकास आघाडी मिळून आपण लढलोच आहोत आणि आपली शिवसैनिकांची ताकद ही आपण दाखवलेली आहे। आणि आघाडीमध्ये जसं आम्ही एक आमचा भाऊ म्हणून राष्ट्रवादी बरोबर काम केलं तसं त्यांनी इथून पुढे आमच्या बरोबर काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। परंतु येत्या विधानसभेला आमची सामान्य सैनिकांची अशी अपेक्षा आहे की ही जी आंबेगावची विधानसभा आहे ही आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशालीच्या चिन्हावर लढायला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि तळागाळातील तुम्ही एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुमची काय भूमिका असेल? एक सैनिक म्हणून माझी एकच भूमिका आहे की हा आंबेगाव तालुका हा पहिल्यापासूनच म्हणजे मी माझ्या 25-30 वर्षाच्या कालावधीपासून जे मी शिवसेनेत काम करते, हा तालुका पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि इथे तळागाळात प्रत्येक तळागाळात शिवसैनिक हा निष्ठावान सैनिक आहे। हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सैनिक आहे। तो कोणत्याही गटातटाच्या राजकारणात आताच त्यांनी दाखवून दिलेला आहे की कुठे फुटला गेला नाही। आणि ह्या सैनिकांचा जर विचार करायचा असेल तर विधानसभेला कोणत्याही एखाद्या सामान्य जरी सैनिकाला विधानसभेचं तिकीट मिळालं तरी आम्ही ते आनंदाने त्यांचं काम करण्यास तयार आहोत। अगदी नवे जर आम्हाला जो मातोश्री आदेश देईल त्या उमेदवाराचं काम करायला आम्ही तयार आहे। परंतु आम्हाला आंबेगाव तालुक्यामध्ये मशाल चिन्हावर विधानसभा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि जरी कुणी इच्छुक उमेदवार नसेल किंवा जर मशालीच्या याच्यावर कुणी इच्छुक उमेदवार नसेल, जरी आम्हाला साहेबांनी आदेश दिला तरी ही विधानसभा मी सुद्धा मला जर साहेबांनी आदेश दिला तरी मी त्यासाठी इच्छुक आहे। नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये तुम्ही पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे आणि सर्व पक्षांनी घटक पक्षांनी तसेच सर्व कार्यकर्त्यांबरोबर तळागाळातील सदस्यांबरोबर आपण वाड्या वस्त्यावर खूप मेहनत घेतली, साहेबांच्या विजयाकरता खूप मेहनत घेतलेली आहे। तर नक्कीच येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला तेज तुफान न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। मॅडम, शिरूर लोकसभा मतदारसंघामधून संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना 1 लाखाच्या वर आघाडी मिळालेली आहे। काय प्रतिक्रिया आहे तुमची? नेमकं ही जी आघाडी मिळाली याचं श्रेय कोणाला जातं आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया पाहिजे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख ह्या आंबेगाव तालुक्यात कार्यरत असून या महाविकास आघाडीमध्ये आमच्या नेत्यांचा जो आदेश होता महाआघाडीचा तो आम्ही सर्व सैनिकांनी पाळून आज पूर्ण तालुक्यात जरी आम्ही पदाधिकारी जरी फिरत असू किंवा प्रचार करत असू तरी आमच्याबरोबर सामान्य सैनिक हे अगदी स्वतःची कंबर बांधून आमच्याबरोबर उभे होते। आणि एक प्रत्येकाला तळमळ होती की उद्धव साहेबांचा जो अपमान झाला होता ज्याचा बदला कुठेतरी घेण्यासाठी सर्व सैनिकांनी एकत्र येऊन एकजुटीने कोल्हे साहेबांचं काम केलं आणि हा सर्व सामान्यांचा विजय, तसाच मी म्हणेन हा लोकशाहीचा विजय आहे। म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कोल्हे साहेबांचं काम केलं आणि कोल्हे साहेबांचा विजय हा आमचा सर्व सैनिकांचा विजय आहे आणि आमच्या सर्व सामान्य जनतेचा विजय आहे आणि हा लोकशाहीचा विजय आहे असं आम्हाला वाटतं। महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे, आघाडी मिळालेली आहे। काय सांगाल? श्रेष्ठी जी आहेत महाविकास आघाडीचे
माननीय खासदार माननीय शरद पवार साहेब आहेत, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, यांच्या विचारांचा पायंडा, त्यांच्या विचाराशी खासदार साहेबांची जी नाळ ती घट्ट होती, त्याबद्दल तुमचे काय? आता एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्ण गढूळ झालेलं आहे. भाजप सरकारने सत्तेचा वापर करून अगदी म्हणजे शिवसेना पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल, दोन्ही पक्ष फोडून आमदार खासदार विकत घेऊन आणि ज्या खासदारांना ज्या सैनिकांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्वतःच्या जीवाचं रान करून निवडून आणलं, त्यांनी एका दिवसात त्या सैनिकांचा विचार न करता गटातटाचं राजकारण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर गटामध्ये गेले. आणि इथं ज्यावेळी गद्दारी झाली दोन्ही पक्षामध्ये, राष्ट्रवादी पक्षात झाली, शिवसेनेत झाली, आणि ज्या ठिकाणी जशी आमची उद्धव साहेबांची निष्ठा आहे तशीच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची सामान्य जनतेची शरद पवार साहेबांची बी निष्ठा आहे. आणि ह्या दोन्ही नेत्यांचा एक सहानुभूतीचा जो एक मोठा एक लाट म्हणता येईल आपल्याला, ते अशी सहानुभूतीची लाट तयार झाली. आणि सर्वसामान्य जनतेने यांची जागा दाखवून देण्यासाठी मी तर म्हणेल नवे इथेच नाही तर केंद्रात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात तर येणारच आहे, परंतु केंद्रात सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार येईल अशी माझी अपेक्षा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.